मंडळी, भारताने पाकिस्तानला काल रात्री त्यांच्या दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून आता करारा जवाब दिलाच आहे. मात्र पाकिस्तानला हे पण दाखवून दिलंय की पंगा घेतलाय तर उत्तर तर मिळणारच. यातच मंडळी, आता भारताने हा हल्ला प्रत्युत्तर म्हणून दिला असला तरी एक चर्चा मात्र आता वाढताना दिसतीये. ती म्हणजे भारत आता पाकव्याप्त काश्मीरचा भाग परत भारताकडे घेणार का? कारण भारताकडून दिलेल्या प्रत्युत्तराने पाकिस्तान गडबडलाय. मात्र पीओके ही भारताची पूर्वीपासून धगधगती नस राहिलेली आहे. आता ते परत घेण्यासाठी तसं वातावरण आता तयार झालंय का? आणि भारताने पीओके घेणं आज किती महत्वाचं आहे, या सगळ्याची मंडळी सविस्तर आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, पाकिस्तानकडे असलेला भारताचा काश्मीरचा भूप्रदेश गेली कित्येक वर्षे तो भारतात यावा असं अनेक भारतीयांना वाटतंय. किंबहुना तो प्रदेश आजही पाकिस्तानच्या ताब्यात आहे. अर्थात काही दिवसापासून भारत पाक युद्धाचं सावट तयार झालं असताना काल भारताने मात्र चोख प्रत्युत्तर देऊन जो हल्ला घडवून आणला, त्यानंतर पीओके बद्दल सुद्धा भारताने पाऊल उचलावं असं काही लोकांचं आता म्हणणं यायला सुरुवात झाली आहे. मात्र मंडळी, पाकव्याप्त काश्मीर घ्यावं ही सर्व भारतीयांची अपेक्षा असली तरी नक्की पाकव्याप्त काश्मीरचा इतिहास काय आहे, का आजपर्यंत भारत तो भाग आपल्या ताब्यात घेऊ शकलेला नाहीये, हे थोडक्यात समजून घेऊयात. तर मंडळी, जम्मू काश्मीर या संस्थानाचा एकेकाळी भाग असलेला आजचा पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके 1947 ला पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतला. पुढे 1947 ला भारताच्या स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांनी आपला दावा सोडला आणि तो भाग भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील करून घेणे किंवा स्वतंत्र राहणे असा पर्याय त्यांनी दिला. त्यावेळी जम्मू काश्मीरचे राजे हरी सिंह यांनी काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या असं म्हटलं. यातच 1947 ला याच राजांनी पूंछ भागात शेतकऱ्यांवर लादलेल्या दंडात्मक कारवाईमुळे तिथल्या लोकांनी उठाव केला आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या पाठिंब्याने वायव्य सरहद प्रांतातील हजारो पश्तुनी आदिवासींनी जम्मू काश्मीरला महाराजांच्या राजवटीपासून मुक्त करण्याच्या उद्देशाने घुसखोरी केली. आता यात हरिसिंहाच्या सैन्याने लढत देऊन ते सुद्धा कमी पडले. तोपर्यंत पश्तुनी सैन्य भरपूर जागा काबीज करून बसलं होतं. पुढे हरिसिंहांनी भारत सरकारला मदत करा असं सांगितलं. त्यावर भारत सरकारने ते मान्य केलं, पण एका अटीवर. महाराजांना इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन वर स्वाक्षरी करावी लागेल. महाराजांनी ती सही केली. पुढे भारतीय सैन्य आले, युद्ध झालं. यामुळे दोन्ही प्रदेश शांत झाले. तर मात्र पाकिस्तानच्या पाठिंब्याने पश्तुनी लोकांनी पाकव्याप्त काश्मीर काबीज केलेला तो त्यांच्याकडेच राहिला आणि त्याचं नाव पाकव्याप्त काश्मीर असं झालं. पाकिस्तानच्या संविधानातील कलम 1 मध्ये पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान, खैबर पख्तूनवा, पंजाब आणि सिंध या प्रांताचा उल्लेख आहे. पण पीओकेचा, ज्याला पाकिस्तान आझाद काश्मीर म्हणतं, त्याचा उल्लेख कुठंच नाहीये. कलम 257 मध्ये केवळ असं म्हटलेलं आहे की पीओकेचे लोक ज्यावेळी पाकिस्तानशी जोडले जातील तेव्हाच पाकिस्तानचा भाग होईल. आंतरराष्ट्रीय दबाव, द्विपक्षीय चर्चा, सामरिक आघाडी, कायदेशीर आणि संवैधानिक पद्धती अशा काही पर्यायाने आपण पीओके घेऊ शकतो. तसंच सर्वात योग्य मार्ग म्हणजे पीओके मध्ये जन आंदोलनाला चालना देणे. पीओके मधील लोकांना वाटलं पाहिजे की भारताशी जोडल्याने त्यांना जास्त फायदा होईल. मंडळी, हा झाला पाकव्याप्त काश्मीरचा इतिहास. अर्थात याला हरिसिंह व नेहरू हे दोघे जबाबदार असल्याचं अनेक जण आजही बोलतात, तर अनेक जण याला वेगवेगळी सुद्धा कारणे आहेत असंही सांगतात. असो, मात्र मंडळी, 1947 नंतर भारताने आजवर पाकिस्तान सोबत जेवढी युद्ध केली त्याच्यात भारताची भूमिका कायम पाकव्याप्त काश्मीर मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा राहिलेली आहे. मात्र यातला मुख्य मुद्दा असा की पाकव्याप्त काश्मीर भागातील लोक जर भारताच्या बाजूने आले तर भारताचा मार्ग सोपा होईल असं बोललं जातंय. आता पहलगाम हल्ल्याचा कटच पाकव्याप्त काश्मीरमध्ये बनल्याने आता भारताला हा भाग थेट घ्यायला मार्ग मोकळा झालेला आहे असं म्हटलं जातं. त्यात कालच्या हल्ल्याने भारताने तर थेट इशाराच दिलाय की आता कसं बी आणि कुठनं बी या, आम्ही तयार आहोत. यातच 1971च्या युद्धात पाकिस्तानला भारताने शरणागती पत्करायला लावली होती. तशीच शरणागती आता भारत पुन्हा पाकिस्तानला पत्करायला लावू शकतो का? याच्यात भारत थेट सायबर हल्ला सुद्धा पाकिस्तानवर करू शकतो. मात्र मंडळी, सायबर हल्ला किंवा पाणी किंवा वीज किंवा टेलिकॉम या सेवांवर हल्ला केला तरी ते थेट युद्ध नसेल. अर्थातच या काही स्ट्रॅटेजी असतात. पुढे पाकिस्तानी नागरिकांना भारतातून परत पाठवणे, नद्यांचे पाणी अडवणे किंवा अजून काही गोष्टी करणं हा सुद्धा या स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे. आणि त्याने पाकिस्तानला तसाही काही फरक पडला नाही असे तिथले लोक स्वतः सांगतात. यात 1971 साली पाकिस्तान विरुद्ध जसं पूर्व पाकिस्तानमधील लोक भारताच्या बाजूने होते, तसं आज पाकव्याप्त काश्मीरमधील लोक सुद्धा पाकिस्तानच्या एकूण व्यवहार आणि राजकीय कारभाराला वैतागलेले आहेत. आता यात पहलगाम हल्ल्यावरून भारताने जगभरातून अनेक मोठ्या देशांची सहानुभूती मिळवलेली आहे आणि काल भारताकडून केलेल्या प्रत्युत्तराने पाकिस्तानला इशारा गेलाय. यामुळे पाकिस्तान सुद्धा भरपूर मागे सरलंय. त्यामुळे चीन वगळता जगातील कोणत्याही देशाचा पाकव्याप्त काश्मीर भारताने घ्यायला विरोध नसेल. याच्यातच आता भूभाग प्रदेश जिंकण्याचा बाकी देशांचा मंडळी जर इतिहास आपण पाहिला तर रशियाने युक्रेनचा जो भूभाग जिंकला त्यावर अमेरिका जरी तटस्थ असली तरी बहुतांश देशांनी याला आक्षेप घेतलेला नाहीये. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर घ्यायला चीन सोडलं तर कुणाचा आक्षेप असणार नाहीये. यातच इस्रायल फुल ताकदीने भारताच्या बाजूने आहे.
पहलगामवरून भारताने आक्रमक भूमिका घेतल्याने युद्ध होणारच असं बोललं जातंय. यामुळे आता पीओके मध्ये कारगिल सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र भारत पाक अण्वस्त्रधारित देश असल्याने हे युद्ध जास्त वाढणार नाही याची काळजी मात्र दक्षिण आशियातील देशांसह जगातले सगळे देश घेतील. कारण अण्वस्त्रे वापरणं हे सध्या मानवजातीच्या विनाशाचं कारण ठरू शकतं. यातच पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्यायला हीच वेळ आहे असं अनेक अभ्यासक सुद्धा सांगतायत. यामुळे भारताची भूमिका आता काय आहे ते निर्णायक ठरेल. अर्थात माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी नुकतंच आपल्या 3 शब्दांच्या पोस्टमध्ये असं लिहिलंय की पिक्चर अभी बाकी है. असे ते म्हणतात. पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या कारवाईनंतर अवघ्या काही तासात त्यांनी ही पोस्ट केली. यावर मंडळी आता तुमचं मत काय आहे? कालच्या भारताने दिलेल्या प्रत्युत्तराने पाकिस्तानला पीओके भारतात परत घेण्याचाही इशारा गेलाय का? आणि आता भारत पाकव्याप्त काश्मीर परत घेऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून निश्चित सांगा. तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.